नागपुरातील कळमना पोलिसांनी अवघ्या 12 तासात घरफोडीचा मोठा गुन्हा उघडकीस आणत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। तब्बल 11 लाखांहून अधिक रुपयांची चोरी झालेल्या या प्रकरणात पोलिसांनी 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। तांत्रिक तपास, सीसीटीव्ही विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले। कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दालमिल रोड परिसरात असलेल्या राहुल सिरॅमिक्स प्रायव्हेट लिमिटेडच्या गोदामात अज्ञात चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली आहे। फिर्यादी राहुल जयचंद्र बत्रा यांच्या मालकीच्या या गोदामाच्या छतावरील टीन उचलून आरोपींनी आत प्रवेश केला आणि टाइल्स, सॅनिटरी साहित्य तसेच सिफी फिटिंगचा तब्बल 11,39,710 रुपयांचा माल चोरून नेला। या प्रकरणी कळमना पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे। पोलीस उपनिरीक्षक संतोष कुमार रामलोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली। या तपासादरम्यान परिसरातील 20 ते 35 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने विश्लेषण करण्यात आले। त्याचबरोबर स्थानिक बातमीदार आणि गुप्त माहितीदारांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्यात आली आहे। तांत्रिक माहिती आणि मानवी गुप्त माहितीचा अचूक वापर करत पोलिसांनी संशयितांवर लक्ष केंद्रित केले आणि सापळा रचून आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवलेत। अवघ्या 12 तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत पोलिसांनी 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे कळमना पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे। बाहेरील राज्यातील 3 इसम घरफोडी करण्याच्या उद्देशाने नागपूर शहरामध्ये आलेले आहेत। त्या बातमीच्या आधारावर घरफोडी विरोधी पथकचे सर्व अधिकारी, अंमलदार बातमीतील ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी हॉटेल, लॉजेस चेक केले, काही गेस्ट हाऊस चेक केले। तेव्हा इन बिटवीन आम्हाला जळगाव LCB कडून माहिती मिळाली आणि काही फुटेज प्राप्त झाले की हे संबंधित आरोपी आहेत आणि बाहेर राज्यातून नागपूरला आलेले आहेत। मग ते फुटेजमधले आरोपी आणि त्या हॉटेलमध्ये सापडलेल्या आरोपीचं साम्य आढळून आल्यामुळं आम्ही त्यांच्याकडे इंट्रोगेट केलं असता तेच आरोपी असल्याची आमची खात्री पटली आणि आम्ही त्यांना ताब्यात घेतलं। त्या आरोपींची नावे आहेत राजू जसपाल सिंग, वय 42 वर्ष, राहणार वशिष्ठ कॉलनी, मोहननगर, ठाणेसर, कुरुक्षेत्र जिल्हा, कुरुक्षेत्र, राज्य हरियाणा। भोला उर्फ बिरेंदर सुखदेव पासवान, वय 40 वर्ष, गाव बहादूर मेघ छपड़ा, मुशहरी बलोद, जिल्हा मुजफ्फरपूर, बिहार। आणि राजेश पारस शहा, वय 52 वर्ष, राहणार गाव सिमरहिया, थाना मडोरा, जिल्हा छपरा, बिहार। अशी या आरोपींची नावं आहेत। हे 3ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत। यांच्यावर मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे यापूर्वी दाखल आहेत। या आरोपींकडून सोन्या चांदीचे दागिने, 143 ग्रॅम सोन्याचे दागिने, 112 ग्रॅम चांदीचे दागिने, रोख 10,000 रुपये, त्यांचे मोबाईल आणि घरफोडी करण्यासाठी वापरात असलेलं साहित्य असा एकूण 22,19,500 रुपयांचा मुद्देमाल सीज करण्यात आलेला आहे आणि त्यांना पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन गणेश पेठ या ठिकाणी हस्तांतरित करण्यात आलेला असून त्यांच्या मार्फतीने जळगाव LCB बाजारपेठ पोलीस स्टेशन भुसावळ येथील टीमने त्यांना पुढील कार्यवाहीसाठी घेऊन गेलेले आहे। अवघ्या 12 तासात घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करणाऱ्या कळमना पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे। तांत्रिक तपास आणि वेगवान पोलीस कारवाईमुळे आरोपींना लवकरच न्यायालयासमोर उभे केले जाणार आहे।